पुढची बातमी। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या नागपूर सद्भावना रॅलीतील भाषणावरून वाद झालाय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आमदार तक्रार दाखल करणार आहेत। संघ मुख्यालयाबाबतचं वक्तव्य मुस्लिमांना प्रोत्साहित करणार आहे असं संदीप जोशी यांचं म्हणणं आहे। रेशीमबागेचं कुलूप तोडतील हे कळल्यानंतर कबरीबाबत भूमिकेत बदल झाला असं सपकाळांनी वक्तव्य केलं। एकते अखंडते संविधान आणि स्वातंत्र्याच्या विरोधात भूमिका घेणारे आणि इंग्रजांना मदत करणारे आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणाऱ्या अनेकांच्या कबरी, पुतळे, समाध्या या देखील आपण उद्ध्वस्त करणार का? आणि हा प्रश्न विचारल्या करंट लागला आणि तो करंट लागत असताना नागपूरची दंगल झाली आणि नागपूरची दंगल झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं दुसऱ्याचं घर जाळलं तर आपले घर जळतं। हे जर आपल्या रेशीम बागेत घुसले बका तर काय होईल? त्यामुळे धनंजय मुंडेचा झालेला जो राजीनामा आहे हा राजीनामा काही नैतिकतेच्या आधारावर झाला नाही, तर त्यांना वाटलं की मंत्रालयात लोक घुसतील म्हणून त्यांनी राजीनामा घेतला आणि उपरतीची सुचली की त्यांच्या लक्षात आलं की या रेशीमबागच्या कंपाऊंडचे कुलप कधी तोडल्या जातील, म्हणून त्यांनी घाबरून आता कुठेतरी वेगळी भूमिका घेतली। आता कठपुतलीचा वेगळा डाव सुरू करतील। आणि दुसरी गोष्ट, माननीय हर्षवर्धन सपकाळजी 100 वर्ष झाले संघाच्या कार्यालयाला लॉक लावण्याचा दम कोणाच्या बममध्ये नाही आहे। तुमच्या असेल तर तुम्ही लावून दाखवायचे प्रयत्न करा, मग तुम्ही आहेत आणि आम्ही आहोत। परंतु या पद्धतीने प्रोवोकेटिव्ह सर्व भाषा करून नागपूर शहरातलं शांत झालेलं वातावरण बाहेरून येऊन हे खुटीअपाट धंदे करू नका।